नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याच्या बॅगमध्ये खरे DNA रिपोर्ट पाहताच इथे सारंगने ऐश्वर्याची आता धक्के मारून घरातून हकलपट्टी केलेली असते. त्याचबरोबर इथे नानांना किडनॅप करण्याच्या मागे नक्की कुणाचा हात होता हे आता संपतने कोर्टामध्ये साक्ष देताच सयाजी विखे पाटीलची रवानगीसुद्धा जेलमध्ये झालेली असते. तर इथे प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने इथे नाना आता जेलमध्ये आल्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर येतं, येणाऱ्या भागामध्ये जे काही घडणार आहे ते आपण आता सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने DNA रिपोर्टसुद्धा चेंज केलेले असतात. जेव्हा लॅबमधून DNA रिपोर्ट येतात तेव्हा हवालदार ते पोलीस स्टेशनला घेऊन जात असतात. त्यांनी ते स्वतःसुद्धा नीट बघितलेले नसतात. इथे पोलीस स्टेशनमधून सारखा इथे इन्स्पेक्टर पवार यांचा फोन येत असतो. तेव्हा हवालदारसुद्धा तो DNA रिपोर्ट नीट बघत नाही आणि लगेच तसाच फाईलमध्ये ठेवून ते घेऊन जात असतात. इथे आता इन्स्पेक्टर पवारला सुद्धा खूपच जास्त घाई लागलेली असते, की कधी एकदा DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय आणि मी ह्या ऋषिकेशला एकतरी थोबाडीत मारतोय. याची आता इन्स्पेक्टर पवारसुद्धा वाट बघत बसलेला असतो. त्यामुळे इथे आता संपूर्ण गडबड झालेली असते. इथे आता हवालदार घाईघाईने जात असताना ऐश्वर्याने आधीच आपला प्लॅन तयार करून ठेवलेला असतो, की समोरून एक माणूस येणार आणि त्या बाईकवाल्याला धक्का देणार. हवालदार खाली पडला की मग ऐश्वर्या तिथे येणार आणि त्यांची मदत करणार. फाईल उचलून देत असतानाच इथे ऐश्वर्या खरे DNA रिपोर्ट घेते आणि लगेच आपल्या पर्समध्ये टाकते आणि तिने जे खोटे DNA रिपोर्ट तयार करून आणलेले असतात ते तिने पुन्हा त्या फाईलमध्ये ठेवून दिलेले असतात आणि ती म्हणते की सॉरी हा साहेब, आणि ती त्या माणसाला सुद्धा तिच्या या हवालदाराला आता सॉरी म्हणायला सांगते. त्यानंतर इथे हवालदार आपली गाडी घेऊन पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथे इन्स्पेक्टर पवार यांच्या हातामध्ये DNA रिपोर्ट काढून देतात. इन्स्पेक्टर पवार आता बघतात आणि त्यांना तर तेच हवं असतं, की कधी एकदा ऋषिकेश गुन्हेगार आहे हे सिद्ध होतं आणि मी त्याला मारतोय. या गोष्टीची वाट बघत असतानाच त्यांचं स्वप्न जणू काही पूर्णच झालेलं असतं. ऐश्वर्याने ते स्वप्न पूर्ण केलेलं असतं DNA रिपोर्ट बदलून. त्यानंतर इथे इन्स्पेक्टर पवार येतात, ऋषिकेशच्या थोबाडीत मारतात आणि म्हणतात की हे बघ, DNA रिपोर्ट आलेत. ऋषिकेश म्हणतो, आले? काय झालं इन्स्पेक्टर? मी बोललो तेच झालं ना, माझे नाना जिवंत आहेत. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर त्याच्या थोबाडीत मारतात आणि म्हणतात की तुझे आणि तुझ्या नानांचे DNA मॅच झालेत. याचा अर्थ ती डेड बॉडी आहे ना, तुझ्या नानांचीच आहे. इथे ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात, नाही इन्स्पेक्टर, ते माझे नाना नाही आहेत. तर इथे आता ऋषिकेशला नानांचा खून हा ऋषिकेशने केला या आरोपाचं एवढं त्याला दुःख झालेलं नसतं. तेवढं दुःख त्याला झालेलं असतं की नाना, ती डेड बॉडीमध्ये जे कोणी आहेत ते आपले नाना आहेत, म्हणजे आमचे नाना नाही आहेत का, असं त्याला वाटतं. खरोखर नानांचा खून झाला आहे का, ही भावना त्याच्या मनात निर्माण होते आणि त्याला त्याचं दुःख अनावर होतं आणि तो रडायला लागतो. पण त्याचे ते खरे अश्रूसुद्धा इन्स्पेक्टरला आता खोटे वाटत असतात आणि इथे इन्स्पेक्टर म्हणतो की बास झालं रे, हे नाटकं आता करू नकोस. आणि इथे ऋषिकेशचा त्याने जणू काही अपमानच केलेला असतो. ऋषिकेश इथे आता लहान मुलांसारखा रडत असतो, नाना नाना असा ओरडत असतो. तर इथे ऐश्वर्याने, मूर्ख नीच ऐश्वर्याने खूपच जास्त जानकी आणि ऋषिकेशला इथे त्रास दिलेला असतो. संपूर्ण इथे रणदिवे कुटुंब तिने उद्ध्वस्त करायचं ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आता ऋषिकेश खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. खरोखर नाना नक्की आहेत तरी कुठे, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या मूर्खपणा करते. घरी येऊन आता सगळ्यांना सांगते की डेड बॉडी आणि इथे ऋषिकेशचे DNA मॅच झालेले आहेत, म्हणजे ती डेड बॉडी नानांचीच आहे हे सिद्ध झालेलं असतं. सारंगसुद्धा जानकीला जाब विचारायला येतो की खरं खरं सांग, नानांचा खून हा ऋषिकेश दादाने केला आहे ना? तेव्हा जानकी म्हणते, अहो तुमच्या मनाला विचारा ना, मला का विचारताय? खरोखर तुम्हाला ऋषिकेश गुन्हेगार वाटतायत का? त्यांनी या घरासाठी काही चांगलं केलंच नाही वाटतं, म्हणून त्यांच्यावरती असा संशय घेत आहे सगळेजणं. अहो, या घराची घडी कधीपासून विस्कटली ना, त्या घराचा कधीपासून सत्यानाश झाला त्याचा जरा विचार करा. तुमचं लग्न झाल्या दिवसापासून या घराची घडी विस्कटत गेली ती गेलीच, आणि त्याचा त्रास सगळ्यात जास्त जर कुणाला भोगावा लागला तर ऋषिकेश आणि मला, आम्हालाच सगळ्यात जास्त त्रास भोगावा लागला, असं जानकी म्हणते. की ऐश्वर्या जे काही तुम्हाला सांगते त्याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवणं बंद करा. स्वतःचा मेंदू, स्वतःची बुद्धी याचा काहीतरी उपयोग करा.
असं आता जानकीसुद्धा सारंगला चांगलंच सुनावते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो तरीसुद्धा सारंग म्हणतो, जर या सगळ्यामध्ये दादाचा हात असेल आणि जर त्याने माझ्या नानांना मारला असेल तर मात्र तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल, हे लक्षात ठेवा, असं म्हणून तो जातो. त्यानंतर इथे ऐश्वर्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं की DNA रिपोर्ट मॅच झालेले आहेत. तेव्हा जानकी म्हणते, तुला कसं माहिती गं? तू बदललीस की काय DNA रिपोर्ट? तेव्हा जानकी म्हणते, तू असं का बोलतेस गं? माझ्यावरती आरोप करतेस? तेव्हा इथे जानकी म्हणते, मग तुम्ही काय करताय वेगळं? माझ्या ऋषिकेशवरती आरोपच करताय ना. DNA रिपोर्ट हे आता मॅच झालेले आहेत हे तुला कुणी सांगितलं? तेव्हा जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेबांनी आम्हाला कुणाला कसा फोन नाही केला आणि बरोबर तुलाच कसा फोन केला गं? तुला कसं कळलं की DNA मॅच झालं आहे म्हणून? तेव्हा इथे ऐश्वर्या नाटके करते आणि म्हणते, तुम्हाला कुणाला काळजी नसेल पण मला नानांची काळजी आहे, म्हणून मला खरं खोटं करायचं होतं. मी माझ्या डॅडच्या ओळखीने त्या लॅबमध्ये गेले आणि रिपोर्ट विचारला, तेव्हा ते म्हणाले की सॅम्पल मॅच झालेले आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकीचा काही विश्वास बसत नसतो, कारण तिला माहिती आहे ही ऐश्वर्या किती खालच्या पातळीला जाऊ शकते. जानकी म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे की ऋषिकेश असं काही करूच शकत नाही, त्यांनी काही केलेलंच नाही आहे. पण इथे आता जानकी म्हणते, पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे की इथे माझ्या नवऱ्याला फसवण्यासाठी किती मोठा प्लॅन करण्यात आला आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याला नानांच्या खुनाखाली इथे त्यांना जेलमध्ये टाकलं आणि आता काय? आता त्यांना कधी एकदा जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा ही होते याची वाट बघतायत. बघा ना, बघा सौमित्र भाऊजी, अहो DNA रिपोर्टसुद्धा बदलले तो. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, पण वहिनी आता दादाची केस वीक होईल, कारण मीच इथे DNA रिपोर्टची मागणी केली होती. मग आता काय होईल? तेव्हा जानकी म्हणते, कुणी काहीही म्हणू दे, कितीही DNA रिपोर्ट येऊ दे, माझा विश्वास नाही. माझा विश्वास फक्त माझ्या नवऱ्यावरती आहे की तो निर्दोष आहे, त्याने काही केलेलं नाही आहे आणि नानासुद्धा जिवंत आहेत. ती डेड बॉडी कुणाची आहे मला माहिती नाही, पण ते आपले नाना नाहीच आहेत. मी त्यांना बरोबर ओळखते. ते जरी माझे सासरे असले तरीसुद्धा वडिलांपेक्षा कमी नाही आहेत. मला माहिती आहे ते आपले नाना नाहीच आहेत, आपले नाना जिवंतच आहेत. तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो, पण वहिनी तसा पुरावा आपल्याकडे नाही आहे ना गं की हे DNA रिपोर्ट बदलले असतील, असा पुरावा आपल्याकडे नाहीच आहे. जानकी म्हणते की मी करेन पुरावे गोळा, मी नाही शांत बसणार. माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी वाटेल ते करेन आणि त्यासाठी मला नानांना शोधावंच लागेल. आणि इथे आता जानकी विचार करत असते, जोगतीन काय म्हणालेली असते त्याचा विचार करत असते. जोगतीन म्हणालेली असते की जे बाहेर जाऊन शोधते त्या आजूबाजूला शोध, तुझा प्रवास जास्त लांबचा नाही आहे, जवळच आहे. तर इकडे आता तिने हिंट दिलेली असते की म्हणजे नाना आउट हाऊसमध्येच असतात आणि हे लोक सगळी मुशी पिंजून काढत असतात. तेव्हा जानकीसुद्धा ते कोडं सोडवण्याचा आता प्रयत्न करतच असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता जो संपत आहे, संतप तर खूपच जास्त खुश झालेला असतो. संपत म्हणत असतो, ए म्हाताऱ्या, तुला माहिती आहे का, अरे जिवंतपणी मेलायस तू, तुझे DNA आणि तुझ्या ऋषिकेशचे DNA मॅच झालेले आहेत, त्यामुळे तुझ्या खुनाच्या आरोपाखाली तुझा ऋषिकेश आता जेलमध्ये जाणार आणि एकदा का तो जेलमध्ये गेला, त्याला फाशीची शिक्षा झाली की मग तू आहेस ना, तू सुद्धा लवकरच ढगात जाणार. खरोखरच आम्ही तुला काही ठेवणार नाही. तुझा लवकरच आम्ही इथे आता बंदोबस्त करू, तुला डिरेक्टली आम्ही स्वर्गात पाठवू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता नाना म्हणत असतात आपल्या मनामध्ये, नाही नाही, म्हणजे माझ्या खुनाच्या आरोपाखाली माझ्या ऋषिकेशला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन चाललाय तर यांचा. मी जिवंत असताना मी माझ्या मुलाला माझ्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली अजिबात जेलमध्ये जाऊ देणार नाही आहे, असं इथे आता नानासाहेबांनी ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे आता संपत खूपच जास्त खुश असतो, कारण संपतला इथे आता कधी एकदा नानांचा बंदोबस्त करता येतोय याची ती वाट बघत असतो. कारण इथे नानांना ठेवलेलं असतं आता आउट हाऊसमध्ये आणि त्यांना भीती वाटत असते, जर कुणी बघितलं की नानांना इथे आउट हाऊसमध्ये ठेवलं आहे तर मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून इथे एकदाचा तो ऋषिकेश कधी जेलमध्ये जातोय कायमचा, त्याला कधी शिक्षा होते याची वाट बघत असताना संपत आता आनंदी झालेला असतो की चला आता DNA रिपोर्टसुद्धा मॅच झालेत. त्यानंतर त्या ऋषिकेशला उद्या फाशीची शिक्षा तरी होईल, नाहीतर जन्मठेपेची शिक्षा होईल इथे आता स्वतःच्याच वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली. आणि त्यानंतर इथे एकदा का त्या ऋषिकेशला शिक्षा झाली की म्हाताऱ्याला आम्ही मारून टाकणार, असा त्यांचा प्लॅन असतो. त्यामुळे इथे संपत खूपच जास्त आनंदी असतो. तेव्हा तो इथे हवी तेवढी दारू पितो आणि त्यानंतर त्याच खाटेवरती झोपून जातो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता नाना आहेत ना, नाना बघतात तर काय, संपत झोपलाय.
तेव्हा इथे नाना आता प्रयत्न करत असतात की काही करून मला आता इथून बाहेर पडायलाच हवं, कारण माझ्या ऋषिकेशला इथे आता शिक्षा होईल आणि मी ते होऊ देणार नाही. मी जिवंत असताना त्या खोट्या गुन्ह्याखाली मी माझ्या ऋषिकेशला अजिबात जेलमध्ये जाऊ देणार नाही, असं आता नानांनी ठरवलेलं असतं. तेव्हा नाना इथे आता प्रयत्न करतात. ते इथे त्यांनी ज्या ज्यूसच्या ग्लासला लाथ मारलेली असते ना, त्या काचा तिथे असतात. तेव्हा नाना जवळ जातात त्या काचेच्या. ती काच आता आपल्या पायाच्या बोटामध्ये पकडतात आणि उचलतात. कशी तरी ती हातामध्ये घेतात. त्यानंतरला त्याच आता हातामध्ये धरून त्यांनी त्या काचेच्या तुकड्याने हाताची रशी आता कापायला सुरुवात केलेली असते. ते कापण्याचा प्रयत्न करत असतात आणि खूप प्रयत्नानंतर ती रशी आता तुटलेली असते. आणि एकदाची ती रशी तुटते आणि आता नानांचा डावा हात पूर्णपणे मोकळा झालेला असतो. आणि इथे नानांचा हात मोकळा झाल्यानंतर दुसऱ्या हाताची रशीसुद्धा ते आता सोडतात. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, नाना विचार करतात की इथून मी आता बाहेर कसा जाऊ, कारण बाहेरून लॉक लावलेला असतो. आणि तरीही नानांनी कसंबसं पळून जाण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा माझ्या पायामध्ये एवढं त्राणच नाही आहे की मी इथून पळून जाऊ शकतो. हे लोक मला परत शोधतील, परत पकडून मला इथे आणून बंद करतील आणि मला आता काहीतरी अशी हिंट द्यावी लागणार आहे जानकीला, नाहीतर असा पुरावा द्यावा लागणार आहे की मी कुठे आहे हे निदान तू बघ आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर ये. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता नाना इथे जानकीला पुरावे पाठवण्यासाठी एक आयडिया करतात. ते काय करतात, संपत दारू पिऊन आता झोपलेला असतो. त्यामुळे त्याचा मोबाईल घेतात आणि त्याच्यावरून इथे आउटहाऊसच्या ज्या खिडक्या असतात, आउटहाऊसचे फोटोज काढतात आणि ते आता पाठवतात जानकीला. जानकीला ते फोटो पाठवल्यानंतर जानकी म्हणत असते की हे फोटोज मला कोणी पाठवलेत, आणि ती आता विचारच करत असते. जोगतीन जे काही म्हणालेले असते की तिला कोडं घातलेलं असतं, नानांपर्यंत कसं पोचायचं, ती जागा कशी बघायची. आणि त्याचबरोबर नानांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी इथे आता खूपच मोठी आयडिया केलेली असते. तरी त्या आउटहाऊसच्या आतले फोटो पाठवलेले असतात आणि जानकी विचार करत असते की हे फोटो खिडकीचे नक्की आहेत तरी कुठले. नानासुद्धा संपत उठेल म्हणून घाईघाईने तिला 2-3 फोटो पाठवून देतात. जानकीसुद्धा विचारात पडते, पडदे तर ओळखीचे वाटत आहेत, खिडक्या पण ओळखीच्या आहेत, पण नक्की कुठल्या आहेत. तेव्हा इथे जानकी आता बोलावते घाईघाईने गुलाबला. ती म्हणते, गुलाब दादा, आपल्या खिडक्यांना जेवढे पडदे आहेत ना तेवढे घेऊन या बरं इथे, म्हणजे लावलेले नका आणू, दुसरे जे आहेत ना ठेवणीतले ते घेऊन या. तेव्हा इथे ठेवणीतले आता सगळे पडदे आणलेले असतात. तेव्हा इकडे जानकी एक एक पडदा बघत असते. म्हणते, हा बघा, हा फोटो तर याच पडद्याचा आहे, मग असे पडदे आपण कुठे लावलेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, गुलाबदादा म्हणत असतात की मला पण आठवत नाही आहे की कुणाच्या इथे खिडक्यांना आपण असे पडदे लावलेत. नाही हो ताईसाहेब, मला तर काय वहिनीसाहेब अजिबात आता आठवत नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, गुलाबदादा, आउटहाऊस, हे आउटहाऊसमधले फोटोज आहेत. तेव्हा इथे जानकीच्या लक्षात येतं की अच्छा, याचा अर्थ म्हणजे आमचे नाना हे आउटहाऊसमध्ये आहेत आणि तिथलेच हे फोटो आहेत. मग जोगतीने जे तिला कोडं घातलेलं असतं ते सुद्धा तिला आठवतं की जी गोष्ट आपण आपलं घर सोडून सगळीकडे शोधत होतो, पण आपल्या घरामध्ये आणि आपल्या घराच्या आजूबाजूला आपण नानांना कुठे शोधलं, अजिबात शोधलेलं नाही आहे. याचा अर्थ आपले नाना आउटहाऊसमध्येच आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, तोपर्यंत इथे आता सकाळ झालेली असते, कोर्टाचा दिवस आलेला असतो. सौमित्र, अवंतिका कोर्टामध्ये जातात. जानकी म्हणते की नाही, मी येणार नाही आहे, मला काम आहे. कारण जानकीला नानांना काही करून आता कोर्टामध्ये हजर करायचं असतं, त्यामुळे जानकीचं घरी राहणं गरजेचं असतं. जानकी म्हणते की मी माझ्या ऋषिकेशला शिक्षा होताना बघू शकत नाही, मी इथे देवाचा धावा करणार आहे, म्हणजे तिथे माझे ऋषिकेश सुटणार म्हणजे सुटणार, असं ती मुद्दामून म्हणते प्रेक्षकांनो, जेणेकरून ऐश्वर्याला असं वाटायला पाहिजे की जानकी काही येणार नाही आणि तिचं नानांकडचं लक्ष दुर्लक्षित होईल. म्हणून ही आयडिया केलेली असते जानकीने. त्यामुळे इथे जानकी म्हणते की मी आज कोर्टात नाही येणार, मी नाही बघू शकणार की माझ्या नवऱ्याला तिथे शिक्षा होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सौमित्र आणि अवंतिका दोघेही जण जातात. त्या दोघांनासुद्धा काही सांगितलेलं नसतं की जानकीला कळलं आहे की इथे नाना आउटहाऊसमध्ये आहेत. त्यानंतर इथे आता सगळेजण कोर्टामध्ये गेल्यानंतर सारंगसुद्धा म्हणतो की नाही, मी पण नाही येणार. जर ती डेड बॉडी माझ्या नानांची आहे हे सिद्ध झालं आहे, तर इथे आता ऋषिकेश दादाला शिक्षा होणार आहे. आणि तो कसाही असला ना तरीसुद्धा त्याला शिक्षा होताना मला बघायचंसुद्धा नाही आहे आणि त्याचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, कारण त्यानेच माझ्या नानांचा खून केला आहे हे आता मला कळलं आहे. त्यानंतर इथे आता सारंग पण म्हणतो की नाही ऐश्वर्या, मला यायचं नाही आहे, आणि तो आता आपल्या रूममध्येच असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो,
कोर्टामध्ये ऐश्वर्या गेलेली असते. कशासाठी? तर तिला बघायचं असतं की बघ ऋषिकेश टाकलं ना तुला जेलमध्ये, अशा उद्देशाने ती तिथे गेलेली असते. आणि तिला वाटतं की चला आता मी जिंकले, आता या ऋषिकेशला शिक्षा होणारच, कुणीही अडवू शकणार नाही आहे ह्या ऋषिकेशला. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता ऋषिकेशला तर शिक्षा होणारच असते, कारण DNA रिपोर्टच मॅच झालेले असतात. आणि इथे आता ऐश्वर्याने एक चुकीचं पाऊल उचललेलं असतं, जे तिने DNA रिपोर्ट बदललेले असतात. आणि आता तिच्या बॅगमध्ये जे DNA रिपोर्ट असतात ते तिने काढून आता ड्रॉवरमध्ये ठेवलेले असतात. आणि तिला माहिती नसतं की सारंग आता ते बघणार आहे किंवा त्यांना हात लावणार आहे. त्याचबरोबर इथे ती म्हणते की नाही, ड्रॉवरमध्ये जर टाकले तर इथे सारंगचं लक्ष जाईल, म्हणून ती घेते, फाडते आणि डस्टबिनमध्ये टाकते. डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या गेलेली असते कोर्टामध्ये. तिथे आता सगळे साक्षीदार पुरावे, सौमित्र इथे ऋषिकेशची बाजू मांडत असतो आणि आशुतोष निंबाळकर तर स्वतःला खूपच जास्त शहाणे समजत असतात. इथे खोटं नाटं सगळं सयाजीचं ऐकून इथे केस फिरवण्याचं काम करत असतात. त्यामुळे इथे आता फक्त एका DNA रिपोर्टच्या आधारावरती ऋषिकेशला शिक्षा होत असते. आणि त्यानंतर निंबाळकर वकील म्हणतात की जज साहेब बघताय ना तुम्ही, म्हणजे आपल्या वडिलांचा, नानासाहेबांचा खून त्या शस्त्राने ऋषिकेश रणदिवे यांनीच केलेला आहे. त्यामुळे इथे जज साहेबसुद्धा आता आपला निर्णय सुनवायला जातच असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे जानकी गुलाबदादाला घेते आणि आउटहाऊसच्या इथे जाते आणि टाळा आता एका दगडाने फोडून टाकते. आउटहाऊसचा दरवाजा उघडल्यानंतर समोरच नानांना तोंड वगैरे बांधून ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे जानकी आता जाते आणि म्हणते नाना, आणि त्यांचे हात वगैरे सोडायला लागते. तेवढ्यातच इथे संपत येतो आणि त्यांच्याबरोबर हातापायी होते. इथे आता नानांना धक्का लागतो. नानांना सुद्धा लागलेलं असतं, जानकीला सुद्धा लागतं. गुलाबदादा आणि जानकी दोघेजण मिळून आता संपतला मार मारतात आणि नानांना घेऊन आता कोर्टामध्ये हजर करतात. तेव्हा इथे जजसाहेबसुद्धा आता निकाल देणारच असतात, इथे शिक्षा सुनावणारच असतात. तेवढ्यातच जानकी येते आणि म्हणते की थांबा, आणि नानांना तिथे सगळ्यांच्या समोर सादर करते आणि म्हणते की आता केसही बदलेल आणि केसचा निकालही बदलेल. नानांना जिवंत बघितल्यानंतर केस तिथेच संपलेली असते, कारण सगळा हा घाट फक्त ऋषिकेशला शिक्षा होण्यासाठी घालण्यात आलेला असतो. ती डेड बॉडी वेगळीच कुणाची तरी असते आणि ऐश्वर्याचं सत्य बाहेर येऊ नये म्हणून इथे नानांना फसवण्याचा हा सगळा प्लॅन असतो. ती सरळ इथे नाना बरे होऊ नये म्हणून त्यांना गायबच करायला सांगते, कारण स्वतःची कातडी वाचवण्यासाठी. पण स्वतःला वाचवण्यासाठी तिने अख्खं रणदिवे कुटुंब पणाला लावलेलं असतं. त्यांचा आनंद, त्यांची खुशी सगळी काही तिने पणाला लावलेली असते, फक्त स्वतःचा स्वार्थ गाठण्यासाठी. पण शेवटीला इथे सत्याचा विजय होतो. जानकीला नाना सापडतात, ती त्यांना कोर्टात हजर करते आणि त्यामुळे इथे आता ऋषिकेश निर्दोष आहे. त्यांना फसवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं हे सुद्धा सिद्ध होतं. इथे दादा आता संपतला घेऊन येतात. संपतला पकडल्यानंतर इथे तुला कुणी नानांना किडनॅप करायला सांगितलं होतं असं विचारलं जातं. तेव्हा जानकी म्हणते त्याचा मोबाईल तुम्ही चेक करा, त्याच्यावरती त्याच्या बॉसचे त्याला फोन तर आलेच असतील ना. तेव्हा प्रेक्षकांनो संपतचा मोबाईल घेतल्यानंतर त्याच्यावरती जास्तीत जास्त नंबर हे सयाजी विखे पाटीलचे असतात आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्याचे सुद्धा नंबर असतात. तेव्हा ती तर म्हणते की मला माहिती पण नाही आहे की हा माणूस असं काही करेल, मला कुठे माहिती होतं की ह्याने नानांना किडनॅप केले. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता संपतने कोर्टामध्ये साक्ष दिल्यानंतर इथे सत्याचा उलगडा झालेला असतो. नानांना किडनॅप करण्याच्या मागे सयाजी विखे पाटीलचा खूप मोठा हात आहे हे त्याने सांगितलेलं असतं, कारण जर त्याने सत्य सांगितलं नसतं तर इथे ऋषिकेश तर आता निर्दोष सुटलेला असतो. ऋषिकेश आपलं काय करेल काही सांगता येत नाही. आणि एक भाव तर सौमित्र वकील आहे, हे सगळेजण मिळून माझी वाट लावतील हे त्याला माहीत असतं. आणि म्हणून तो इथे आता स्वतःला वाचवण्यासाठी सयाजी विखे पाटीलचं नाव सांगतो. आणि त्यामुळे इथे आता कोर्टामध्ये सयाजी विखे पाटीलला अरेस्ट करण्यात येते आणि इथे ऋषिकेशला निर्दोष सिद्ध करण्यात येतं. तर इथे आता जे DNA रिपोर्ट असतात, जे ऐश्वर्याने फाडून डस्टबिनमध्ये टाकलेले असतात, ते इथे आता सारंगला दिसतात. सारंग म्हणतो हे काय, म्हणून तो ते पेपर उचलतो. त्याचे 3-4 तुकडे तिने केलेले असतात आणि ते तो जोडतो तर काय प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला सत्य कळलेलं असतं. म्हणजे खरा DNA रिपोर्ट इथे आता ऋषिकेश दादा आणि ते नाना नसल्यामुळे ते मॅचच होत नाही, म्हणजे तो खरा असतो, तो आता नेगेटिव्ह आलेला असतो. त्यामुळे इथे आता हा रिपोर्ट ऐश्वर्यानेच बदलला असेल. जे काही जानकी वहिनी बोलत होती ते सगळं बरोबर होतं. जानकी वहिनी जे बोलली ते सगळं खरं होतं. इथे ऐश्वर्या दादाला फसवण्याचा प्रयत्न करत होती, म्हणजे खरे DNA रिपोर्ट हे मॅचच झालेले नाही आहेत. याचा अर्थ ती डेड बॉडी नानांची नाही आहे आणि नाना आपले जिवंत आहेत हेच खरं.
त्याचबरोबर इथे कोर्टाचा निकाल जाहीर झालेला असतो. सयाजी विखे पाटीलला अरेस्ट केलेले असते. कोर्टाचा वेळ वाया घालवला, कोर्टामध्ये खोटे साक्षीदार पुरावे इथे सादर केले म्हणून 50,000 रुपये दंडसुद्धा सुनावलेला असतो. त्यानंतर इथे आता सयाजीला त्याची शिक्षा मिळते. ऋषिकेश आणि नाना सगळेजण घरी येतात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मी काही केलेलं नाही आहे, मला माहितीच नव्हतं की नाना आपले आहेत म्हणून. तेव्हा इथे आता सारंग ते DNA रिपोर्ट दाखवतो आणि म्हणतो, हे तुम्हीच बदलले. हे तर खरं आहे ना, DNA रिपोर्ट तुम्हीच बदललेत ना, दादाला जेल व्हावी म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो खरे DNA रिपोर्ट दाखवून इथे सारंगने ऐश्वर्याची हक्कलपट्टी केलेली असते.